विधानसभा आणि मनपाच्या 227 वॉर्डांमध्ये शिवआरती। शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा ठरल्याचा भाजपकडून जल्लोष। दादरच्या शिवाजी पार्कामध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करत आनंद साजरा। छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश। या अभिमानास्पद क्षणाचा भाजपच्या वतीनं पुण्यातील लाल महालासमोर आनंदोत्सव झाला। कोल्हापूरच्या पन्हाळगड जागतिक वारसा यादीमध्ये समावेश। कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी केलं या सगळ्या निर्णयाबद्दल शिवरायांना अभिवादन। शिवप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये नाशिकच्या साल्हेर किल्ल्याचा समावेश। साल्हेर ग्रामस्थांनी फटाके फोडून साजरा केला जल्लोष। सटाणा विधानसभेचे आमदार दिलीप बोरसेंकडून समाधान व्यक्त। सिंधुदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समावेश। शिवप्रेमींकडून ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा। शिवरायांच्या 11 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा या यादीमध्ये सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश। ढोल ताशांच्या गजरात शिवप्रेमींचा विजयदुर्ग किल्ल्यावर जल्लोष। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुसऱ्यांदा विमानतळाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी। ऑक्टोबरपर्यंत मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण करावा, फडणवीसांचे आदेश। रत्नागिरीच्या कशेडी बोगद्यामध्ये अद्यापही लाईट नाही। हजारो कोटी रुपये खर्च करूनही व्यवस्था नाही, तर अजून किती कोकणी माणसांचे जीव घेणार? मनसे नेते अविनाश जाधवांचा सरकारला सवाल। म्हाडा कोकण मंडळातर्फे 285 सदनिका आणि 77 भूखंड विक्रीकरता सोडत जाहीर। येत्या 14 जुलैला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वालांच्या हस्ते सोडतीचा गो लाईव्ह समारंभ। सीसीएमपी कोर्स केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांच्या नोंदणीला वैद्यक परिषदेची स्थगिती। एमसीए नोंदणीला ॲलोपॅथिक डॉक्टरांचा विरोध। या निर्णयामुळे 1 लाख होमिओपॅथिक डॉक्टर आक्रमक। 16 जुलैपासून आझाद मैदानामध्ये मोठं आंदोलन होण्याची शक्यता। कोल्हापुरी चपलेबाबत इटलीतील प्राडा या कंपनीचं शिष्टमंडळ येत्या काही आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौरा करणार। विविध संघटनांसह कोल्हापूरमधील कारागिरांची भेट घेणार असल्याची माहिती। वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होणारे मानवी मृत्यू टाळण्यासाठी राज्य सरकारचा अभिनव उपक्रम। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यापासून लोकांना अवघ्या काही सेकंदामध्ये सावध करणार। नागपूरमध्ये मार्वल या कंपनीसोबत राज्यातील विविध व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्याचे सामंजस्य करार। पूर्व विदर्भामध्ये दमदार हजेरी लावल्यानंतर राज्यभरात पावसाचा जोर ओसरला। पावसानं उघडीप देताच सोलापूरमध्ये राज्यातील उच्चांकी 33.3 अंश तापमानाची नोंद। पुढील 24 तासात हलक्या सरींचा हवामान विभागाचा इशारा। सिंधुदुर्गमधील नापणे धबधब्यावरील काचेचा पूल पर्यटकांचं आकर्षण। पुलामुळे नापणे धबधब्याच्या सौंदर्यात भर। परेश कांबळेंनी टिपलेली धबधब्याची मनमोहक दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी। पर्यटकांना आता रत्नागिरी जवळच्या मिर्या समुद्रकिनारी असलेले स्टार बसा जहाज पाहता येणार नाही, कारण हे जहाज आता भंगारात काढले जाणार। दुबार पेरणी करूनही पावसामुळे पीक धोक्यात। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील येणेगूरच्या शेतकऱ्यानं उडीद पिकावर फिरवला रोटर। छत्रपती संभाजीनगरच्या दावरवाडीमध्ये हरणांच्या कळपाकडून पिकांची नासाडी। सोयाबीन तूर पीक कळपानं फस्त केल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वाशिममध्ये शेतकऱ्यांवर 13,152 हेक्टरवर दुबार पेरणीचं संकट। अतिवृष्टीमुळे पीक वाया गेल्यामुळे शेतकरी चिंतेत। भंडारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 5,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान। 211 गावातील 10,902 शेतकरी बाधित। 481 घरं आणि 57 गोठ्यांचं नुकसान। 8 जनावरं पुरात वाहून गेली। पुण्यातल्या कॅम्प परिसरातील भिवंडी दरबार हॉटेलमध्ये महिलेला दिलेल्या सूपमध्ये आढळलं झुरळ। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये संबंधित हॉटेलचे मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल। धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारामध्ये आढळल्या आळ्या। एफडीएकडून तपासणी होणार असून त्यासाठी सॅम्पल नेण्यात आले। तक्रारीनंतर शिक्षण विभागाकडून वाटप थांबवलं। शेगाव तालुक्यातील माटर गावामध्ये दूषित पाण्यामुळे 87 जणांना डायरिया। वैद्यकीय अधिकारी आरोग्य केंद्रामध्ये हजर नसल्यामुळे नागरिकांचा संताप। जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना महिलांनी धरलं धारेवर।
मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान. काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद. हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं. एका युवकानं 40 पुड्यांसह ड्रग्ज पेडलरला पकडलं, पण पोलिसांनी सोडल्याची माहिती. ड्रग पेडलरसोबत अस्तनीतले निखारे शोधण्याचंही पोलिसांना आव्हान. ब्लड 107 गँगकडून हाटकेश भागामध्ये नशेचा प्रचारही सुरू. ब्लड 107 गँग भिंतीवर चित्र काढून राजरोस करतीये तरुणांना आकर्षित. मीरा भाईंदरमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरण. माझाच्या बातमीनंतर प्रताप सरनाईकांनी घेतली दखल. ड्रग रॅकेटमध्ये स्थानिक पोलीस यंत्रणेचा सहभाग. सरनाईकांचा आरोप. चौकशीची मागणी. पंढरपूरमधल्या दर्शन रांगेतील उड्डाण पुलात विद्युत करंट उतरून 3 श्वानांचा मृत्यू. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील धक्कादायक प्रकार. मंदिर प्रशासनानं ठेकेदाराला बजावली कारणे दाखवा नोटीस. एबीपी माझाचा दणका. डोंबिवलीतील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य. रिक्षा चालकानं स्वतः खड्डे भरायला केली सुरुवात. केडीएमसी अधिकाऱ्यांनी खड्ड्यांकडे रस्त्यावर उतरून गांभीर्यानं लक्ष द्यावं, यासाठी रिक्षा चालकाचं कृत्य. नागपूरमधील प्रसिद्ध हल्दीराम समूहाची कोट्यवधींची फसवणूक. बनावट कागदपत्र, कंपनीचा खोटा स्टॉक दाखवत गंडा. आरोपींनी हल्दीराम समूहाला गुंतवणुकीच्या बदल्यामध्ये त्यांच्या समभागामध्ये ठराविक वाटा देण्याचं दाखवलं होतं आमिष. धुळ्याच्या शासकीय गुलमोहर विश्रामगृहामध्ये 1,84,00,000 रोकड मिळाल्याचं प्रकरण. अनिल गोटेंनी जिल्हा न्यायालयामध्ये धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशावरून दखलपात्र गुन्हा दाखल. आयुर्वेदिक डॉक्टरच्या रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात सुरू असताना जिल्हा शल्य चिकित्सकांचा छापा. बुलढाण्याच्या चिखलीतील रायपूरमधली घटना. परवानगी आणि शैक्षणिक अर्हता नसताना डॉक्टर करत होता अवैध गर्भपात. परभणीच्या हट्टामध्ये हायटेक निवासी शाळेमध्ये उर्वरित फीससाठी संस्थाचालक आणि पत्नीकडून पालकाला मारहाण. मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू. संस्थाचालकांना तत्काळ अटक करावी, अन्यथा आंदोलन करू. मयत जगन्नाथ हेंडगे यांच्या कुटुंबियांचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातील सावंगीमधल्या समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर गोळीबार. एक टोल नाका कर्मचाऱ्याच्या बोटामध्ये लागली गोळी. 2 कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती. पुण्यातल्या कात्रज परिसरामध्ये 7 ते 8 जणांकडून एकावर तलवार आणि कोयत्याने वार. कोंढवा रोड परिसरामध्ये असणाऱ्या एसबीआय बँकेसमोरचा प्रकार. हल्ल्यानंतर पळून जाताना तरुणांना हातात नाचवला कोयता.